नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 13 तारीख आणि आज आहे भोगी. तर भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या आहे मकर संक्रांत आणि उद्याच्याच दिवशी माझ्या बाळाला 3 महिने कंप्लीट होणार आहे. तर आमचं चाललं आहे की 3 मंथचं तिचं फोटोशूट करूया, कारण 1 मंथचं केलेलं आणि 2nd मंथचं आम्हाला जमलं नाही, पण आता 3rd मंथचं करूया म्हणतो आहे. तर त्यासाठी मी सुद्धा शॉपिंग करायला चालली आहे. तर काय काय घेते तेही तुम्हाला दाखवते आणि आम्ही उद्या कसं शूट करणार आहे तेही दाखवते. थँक्यू. आज खूप दिवसांनी स्टेशनला गेली होती, तर खूप बरं वाटलं. आणि पहिली आम्ही आधी बाळाची शॉपिंग करून घेतली, कारण कधी फोन येऊ शकतो की उठली आहे म्हणून आधी शॉपिंग करून घेतली आणि नंतर इथे शेवपुरी घेतलेली. तर मीही थोडीशी टेस्ट केली. तर इथे आमची तयारी चालली आहे. हो इकडे बघा. आमची तयारी चालली इथे. आणि हे तिला सांभाळतायत. प्रतीक पतंग बनवतोय, मी हे करते आणि मम्मी जेवण बनवते. अशी सगळी तयारी चालू आहे. कसं दिसतंय सांगा. तर इथे बघा मामा कसा एकदम काळजीपूर्वक भाचीच्या फोटोसाठी तयारी करतो आहे. आणि त्याला पतंग बनवायचं काम दिलं होतं आणि त्याने असे 6 पतंग बनवले होते आणि खूप सुंदर बनवले होते. आणि आम्ही वेगवेगळ्या कलरचे कार्ड पेपर्स यूज केले होते. आणि आम्ही जे खाली ब्लॅक एक कपडा अथरला होता, त्याच्यानंतर नागिनीच्या पात्राने आम्ही गवत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि गाजरापासून खोड बनवलं आहे आणि घेवड्याच्या शेंगा आणल्या होत्या, त्याने आम्ही ते पानं दाखवली आहेत, नारळाची पानं. आणि वरच्याची तिळगुळ आणि तिळगुळाचे लाडू ठेवले होते. आणि इथे माझी सुंदरी बघा किती सुंदर दिसते ब्लॅक ड्रेसमध्ये. आणि खरं सांगू ना, ड्रेस खूप तिला छान दिसत होता आणि खूप गोड दिसत होती. आणि हलव्याचे दागिने म्हणजे मी फर्स्ट टाईम घेतले आणि मला वाटलेलं ती घालेल की नाही, की चिडचिड करेल, पण तिने तसं काहीही केलं नाही. तिने गपचूप घातले आणि तिला त्रासही झाला नाही. आणि तिनेही आम्हाला फोटोशूट करताना काही त्रास दिला नाही. फक्त तिला हसवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. आणि आम्ही जर तिच्याकडे लक्ष देत नव्हतो, तशी हुंकारे देऊन देऊन आम्हाला बोलवत होती की मला बघा मी कशी हुंकारे देते. तिचे खूप सुंदर सुंदर असे फोटो आलेत. आणि त्याच्यानंतर मग फोटोशूट झाल्यानंतर आम्ही केलं की तिचे सिंगलही फोटो काढले, असे पूर्ण सेटअपवरतीही फोटो काढले. आणि आम्ही नंतर सगळ्यांनी तिच्यासोबतही फोटो काढले, कारण मामा आजी आले होते की बाबा संक्रांतीला तिला विश करायला. तर म्हटलं फोटोज तर झाले पाहिजे, तिची पहिली संक्रांत आहे तर सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे. आणि हेच जर असतात ना की हेच फोटो बघून आपण जेव्हा ती मोठी होईल किंवा थोड्या दिवसांनी आपणच बघून किती भारी वाटेल की बाबा आपण तिच्यासाठी काय काय केलं होतं आणि ती किती गोड दिसत होती त्या ड्रेसमध्ये. तर इथे बघा किती सगळ्यांनी तिच्यासोबत फोटो काढलेत. आणि हे तर कमीच फोटो मी टाकलेत, खूप सारे फोटो काढलेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.